पदवीधर विषय शिक्षक जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा मोहुर्ली पंचायत समिती मिरचरा। माझ्या शैक्षणिक साहित्याचं नाव आहे गणितीय आणि विज्ञान खेळणी। तर प्राथमिक स्तरावरून गणित आणि विज्ञानाची भीती मुलांना असते, पण हेच जर गणित आणि विज्ञानाची संकल्पना खेळाच्या साहित्याच्या माध्यमातून जर केलं तर त्या संकल्पना चिरकाल दृढ होतात आणि गणितामध्ये विद्यार्थ्यांना रुची आवड निर्माण होते। महत्वाची म्हणजे गणिताची सुरुवातच अंकगणितापासून मोजण्यापासून होते, ज्याला आपण गणन संख्या म्हणतो। सर गणन संख्यासाठी ह्या आपण 1 2 3 4 5 असं पण मोजू शकतो। त्याच्यानंतर जशी संख्याचा स्तर वाढत गेला संख्याचा स्तर जसा वाढत जाईल मग 2 अंकी 3 अंकी मग संख्या वाढवायच्या आहेत। आता मला 2 अंकी संख्याच फक्त शिकवायच्यात मुलांना। हे बघा 1 2 1 2 इथपर्यंत माहित झाला, पण संख्या तयार कशा करायच्या। तर मग आता हे बघा आपण एकक दशक शतक याप्रमाणे मुलांना शिकवत जायचं पहिल्यापासूनच। आपण कधी कधी मुलांना शाळेत यायच्या अगोदरच त्याला 1 ते 100 पर्यंत 1 2 3 4 5 100 म्हणतात, परंतु 100 लिहायचे कसे, ओळखायचे कसे, वाचायचे कसे, 12 म्हणजे कसे, 15 म्हणजे काय हे कळत नाही। तर बघा आता हे 2 ठोकळे मी घेतले, मला 2 अंकी संख्या तयार करायची, 2 अंकी संख्या शिकवायची। बघा मी ठोकळे टाकले, एकक दशक किती झाले 17। मग आता किती झाले एकक दशक 95। म्हणजे मुलांना जर ठोकळे ठेवून दिले तर मुलं आपापच एकटा टाकेल, दुसरा वाचेल, तिसरा लिहिल। म्हणजे लेखन वाचन अंक जी ओळख आहे ती आपापच वाढत जाईल। मग बघा आता मग 3 अंकी संख्या घ्यायची, संख्या वाढत गेले 3चा ग्रुप झाला एकक दशक शतक। आता संख्या वाढत गेल्यानंतर मग त्याचा दृढीकरण करायचं आहे, कारण आपण संकल्पना मूर्ताकडून अमूर्ताकडे नेतो। आपण सुरुवातीला कळीचा क, खडूचा ख, हे पार्यापण या मूर्त कल्पना चित्र दाखवून, पण ज्ञानाचा दृढीकरण मूर्ताकडून अमूर्ताकडे नेत असताना तर ठोकळ्याचा विषय जाईल आणि नंतर मग संख्या तयार करतील। संख्या तयार करा 3 अंकी 2 अंकी 4 अंकी। बघा आता मी 3 अंकी 4 अंकी संख्या तयार केली, 4 अंकी। बघा एकक दशक शतक हजार। मुलांना 3 अंकी संख्याचा माहित होता, 4 से 36 मी एवढा शिकवलं मुलांना, 4 से 36। मग समोर 9 लावले की झाले 9,000 436। जसा वाढवत गेला तर एका हप्त्यामध्ये म्हणण्यापेक्षा 2-3 दिवसामध्ये मुलं ही करोडोपर्यंतच्या संख्या लेखन वाचन सहज करू शकतात। त्याच्यानंतर आता घेऊन त्याच्यानंतर बघा राज्यस्तरीय मध्ये नऊ उपक्रमामध्ये सर प्राथमिक साधारणतः जिल्हा परिषद शाळांमध्ये शैक्षणिक साहित्य किंवा विज्ञानाचे साहित्य नसतात, पण छोटे छोटे प्रयोग विज्ञानामध्ये असतात, संकल्पना सांगायचे असतात, तर त्या सांगणार कशा। तर त्यासाठी मी टाकाऊ पदार्थापासून माझी स्वतःची प्रयोगशाळा शाळेमध्ये तयार केली आणि 9 उपक्रम केला, त्याचा मला राज्यामध्ये नंबर आला होता। अच्छा। तर सर बघा आता हे आहे फेकून दिलेली सलाईन। जे तरल पदार्थ असतात, द्रव पदार्थ असतात, मिश्रणातील पदार्थ वेगळे करण्याच्या पद्धती आहेत। मग आपल्याकडे ते चंचू पात्र नाही, काचाचे साहित्य नाही, स्टँड नाही। आता हे आणलं नाही, माझ्या शाळेमध्ये मी सलाखीची स्वतः हँडमेड, वेल्डिंग नाही काही नाही, तसे मी स्टँड तयार केलेले आहेत। विलगगार काढलेले नळसाले बघा, याच्यामध्ये पाणी आणि रॉकेल यासाठी, कारण त्याचा रंग निळा आहे, म्हणजे पाणी आणि रॉकेल एकत्र मिक्स केल्यानंतर आपण मिक्स केलं समजेल। पाण्याची घनता कमी जास्त असल्यामुळे तो खाली राहील आणि रॉकेलची घनता कमी असल्यामुळे तो वरती राहील। हा आपला फनेल, ज्याला आपण शास्त्रीय भाषेत फनेल म्हणतो, ही चाळी कुठेही 2-5 रुपयाला मिळते। याचा म्हणजे हे विज्ञानाचे ऑपरेटर्स आहेत बघा, जी सहज उपलब्ध होऊ शकतात। आणि आपण मिक्स केला, मिश्रण झाला, त्याच्यानंतर जसा स्तर शांत होईल आपोआपच आपल्याला पाणी काढून टाकल्यानंतर उरलेला राखेल सहज मिळेल। बघा सर मी या ठिकाणी काही जे जीव भौतिक आणि रसायन तीनही शास्त्राचे मी लॅबोरेटरी टाकापासून तयार केलेली। बघा हा काय आहे, चुना, कॅल्शियम ऑक्साईड। चुना सहज मिळते मुलांना वापरामध्ये आहे, पण नेमकं याला काय म्हणतात हे माहित नाही, त्याचं सूत्र काय आहे हे माहित नाही। बघा हा शेंदूर, प्लंबम
ट्रायऑक्साईड. हा याचं सूत्र आहे. हा नाही, सेंदुराचं सूत्र प्लंबम ट्रायऑक्साईड, ज्याला आपण लेड म्हणतो की नाही. तर हे बघा, हा केमिकल रासायनिक आहे. हा पदार्थ मुलांना माहित झाला, त्याचं सूत्र माहित झाला. डेली यूज मध्ये आहे. मीठ, SiO2, रेती, सिलिकॉन डायऑक्साईड. मी रेती नाही टाकली, सिलिकॉन डायऑक्साईड. रेती हा रासायनिक पदार्थ आहे. मुलांना पुष्कळ जणांना माहित नाही आहे की हा रासायनिक पदार्थ आहे. सोडियम बायकार्बोनेट, खाण्याचा सोडा. आता बहुतांशी वापरत कमी आहे, पण तरी लेडीज लोकांना माहित आहे. हा धुण्या सोडा, सोडियम बायकार्बोनेट. हा NaHCO3, खाण्याचा सोडा. आलं लक्षात. म्हणजे साध्या पदार्थापासून शासनाची कोणती मदत न घेता आपण विद्यार्थ्यांना विज्ञानाचे अनेक प्रयोग, अनेक उपक्रम, संकल्पना स्पष्ट करू शकतात. याचे सर माझे विद्यार्थी प्रयोग करतानाचे अनेक व्हिडिओ मी माझ्या युट्यूबवर पण टाकलेले आहेत. म्हणजे विद्यार्थी हे करतच नाही. आता एखाद्या वेळी आता माझ्या शाळेमध्ये 7 वर्गात 2च विद्यार्थी, 2 शिक्षक आहेत. कसं करणार? मग मी युट्यूबवर टाकले आणि त्याचे हे बनवले, QR कोड हे टाकून दिले. तर विद्यार्थी बघा तिकडे तुम्ही स्कॅन करा, आपाप ऑटोमॅटिक व्हिडिओ सुरू होतात. मग एखाद्या शिक्षकाला शिकवण्याची गरज नाही. ऑलरेडी विद्यार्थी प्रत्यक्ष कृती करताना ते व्हिडिओ आहेत, ते जर टाकून दिलं तर कमी वेळामध्ये जास्तीत जास्त मुलांना आपण एंगेज करू शकतो. अशा प्रकारे या ठिकाणी सर बघा, आता मी काही स्तरावर, आता बघा हा त्रिकोण आहे. संकल्पना थेरम कसे सिद्ध करायचे? हा त्रिकोण आहे.